अचलपूर तालुक्यातील वझर गावातील रोजगार सेवक सुशील अखंडे यांची मुलगी अनन्या हिचा सापन धरणाच्या नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 8 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडीस येतात गावात एकच खळबळ उडाली। वझर गावालगत सापन धरण असून या धरणाच्या खालील भागात पाणी जमा असते। मिळालेल्या माहितीनुसार 9 वर्षीय अनन्या सुशील अखंडे ही चिमुकली बकरी मागे या नदीच्या परिसरात गेली होती। अचानक नदीच्या पाण्यात बुडाल्याची माहिती होताच गावात एकच कल्लोळ निर्माण झाला। गावात एक मयत झाल्याने या कुटुंबातील सदस्य या मयतीत व्यस्त होते। अनन्या ही परतवाडा येथील फिलिक्स कॉन्व्हेंट या शाळेत 2ऱ्या वर्गात शिकायला होती। मात्र सुट्ट्या असल्याने ती घरीच होती। अनन्या सापन धरणाच्या नदीपात्रात बुडाली असता येथील मच्छीमारी करणाऱ्या लोकांनी तिला बाहेर काढले असता तात्काळ परतवाडा येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। अनन्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे। 6 नोव्हेंबर रोजी मागील 6 महिन्यापूर्वी वझर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्याच मोही फाटा येथील 2 चिमुकल्यांचा सापन धरणाच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला होता। सापन धरणाच्या मुख्य कालव्यात अरुष मनीष बेठे व आयुष गणेश बेठे या चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला होता। या कालवा परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, वझर।